महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं 20 चेहरे अमराठी देण्यात आल्याची टीका आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली। भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आता समोर आलाय। संदीप देशपांडे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधलेला आहे। 20 उमेदवार अमराठी आहेत, त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत महापौर मराठी होईल असा दावा ठोकणारे भाजप त्यांचा खरा चेहरा या यादीनंतर समोर आलाय। वैभववाडीमध्ये आम्ही विरोधक शिल्लकच ठेवला नाही, विकास कामं करताना कुणीही विरोध करणार नाही, मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। ह्या तालुक्याचे वैशिष्ट्य असं आहे की इथे आम्ही औषधाला पण विरोधक ठेवला नसल्यामुळे विरोध होण्याचं काय कारणच नाही। सगळेच व्यासपीठावर दिसत आहेत बघा। राजकारण काय वैभववाडीचे फोटो फॅमिली फोटो घ्यायचा असेल तर या स्टेजवर काढला, ह्याचा उरले सुरले एक दोन असतील त्यांना पण आता बघू, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, हात फिरून टाकू शेवटचा एकदम। म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका, आम्ही लोक बसलोय त्याच्या। फक्त मला ह्या वैभववाडी तालुक्यामध्ये वाघजीत काहीतरी तुमच्या नेतृत्वाखाली काहीतरी तुम्ही नवीन करा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जागा वाटपाच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली। तसंच भाजपने जाहीर केलेली उमेदवारी यादी यावर सुद्धा त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढणारे, दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही पालिकेमध्ये एकत्र लढणार असल्याची माहिती रोहित पवारांनी दिली। कार्यकर्त्यांसाठी एकत्र निवडणूक लढणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तर पिंपरी कोल्हेंकडे आणि पुण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे, आम्ही तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे। कार्यकर्ते जे इलेक्शन लढणार आहेत, म्हणजे ही कार्यकर्त्याची इलेक्शन आहे, या सर्व लोकांशी बोलल्यानंतर चर्चा केल्यानंतर पुणे शहरामध्ये सुप्रियाताईंनी सुद्धा प्रत्येक व्यक्तीशी त्या बोलल्या, शशिकांत शिंदे साहेब तिथं बोलले, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तिथं सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण घड्याळावर जाणं हे योग्य ठरू शकतं। त्यामुळे ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई आहे, हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।